या फायनली आलात तुम्ही. काय झालं तिकडे? काही नाही झालं. काही नाही म्हणजे तुम्हीच सांगितलं ना मला त्याने स्वतःला कोंडून घेतलंय म्हणून. तेवढ्यासाठी घाईघाईने निघून गेलात तुम्ही. मग झालं काय? काय झालं तिकडे हे सांगायला प्रॉब्लेम आहे का काही? अहो फोनवर पण काही सांगितलं नाही तुम्ही. कशाला सांगू मी तुम्हाला? उपयोग काय मुळात त्याचा? कारण काही सांगितलं तरी स्वच्छ विचार करता येणार आहे का तुम्हाला? त्यातही कुठला तरी वेगळा हेतू आहे, कोणीतरी फसवतंय, काहीतरी करतंय असंच वाटणार आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही तर तोडून टाकलेत ना त्यांना. म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलण्यात तर तुमचा काहीच इंटरेस्ट नसेल. हो नाहीये इंटरेस्ट, पण तरी सुद्धा कारण आनंद खूप इमोशनल आहे. मी ओळखतो त्याला. असं बघू नका, मी त्याला ओळखतो. म्हणजे असं वाटत होतं मला, म्हणून नुसती सहज चौकशी केली, बाकी काही नाही. सगळं ठीक आहे ना एवढं सांगा फक्त मला. ठीक आहे सगळं. मग त्याने स्वतःला खोलीत का बंद करून घेतलं होतं? एकांत लागतो कधी कधी माणसाला. म्हणजे आता ठीक आहे ना? काय ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे. आणि ती कोण? तुम्हाला कळत नाहीये का मी कोणाबद्दल बोलतोय? नाव न घेण्यासारखं काय एवढं अगदी? सगळे बरे आहेत का एवढंच सांगा. निकिता ताई बरे आहेत. आणि काय आणि काय? मी भेटले त्या दोघांना, ते दोघेही बरे आहेत. म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीत जेवढे बरे असू शकतात तेवढे आहेत ते. आणि अजून काही माहिती हवी असेल तर स्पष्ट विचारलं तर बरं होईल. काय आहे ना राजवाडे, तुम्हाला धक्का बसलाय. आनंदाला निकिता ताई ते दोघंही खचून गेलेत. मी या प्रकरणी काही आनंदाने नाचत नाहीये. मलाही तेवढाच शॉक बसलाय. त्रास होतोय कारण माझीही त्यांच्याशी मैत्री झाली आहे. अगदी तुमच्या इतकी घट्ट नसेल पण या काळात चांगली मैत्री झाली आहे. आणि आता मी एवढंच सांगू शकते की ते दोघं बरे आहेत. ठीक आहे ना, अजून काय विचारलं मी तुम्हाला? ते दोघं बरे आहेत ना? बस आता माझ्यासाठी एवढंच खूप आहे. आवाज खाली. आणि मला कोणी वाचवायची गरज नाहीये बरं का. मला स्वतःला वाचवायला मी समर्थ आहे. तूही नको उडूस फार, कारण तुझ्यासारख्याचे पंख छाटून जमिनीवर आणायला मला तर अजिबातच वेळ लागणार नाही. स्टॉप इट, स्टॉप इट, स्टॉप इट. पास झालं, पास झालं, पास झालं. डोक्यात जायचं ठरवलंय का माझ्या? रोहिणी. हो मॅडम. मग काय होतंय याला? इगो हर्ट झालाय ना त्याचा. या स्वानंदीमुळे होतंय सगळं. आजकाल खूपच ॲटिट्यूड दाखवायला लागली आहे. मला नाही वाटत ती आनंदची आणि समरची मैत्री तुटू देईल. मग असं जर झालं तर आपल्यासाठी चांगलं नाहीये. म्हणजे दादा लवकर शांत होईल आणि आनंदला परत बोलवण्याचा विचार करेल. त्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. देवा, आनंदारांवर आलेलं संकट टळू दे. राजवाड्यांच्या डोळ्यावरची झापडं निघून जाऊ देत. आणि राजवाड्यांसमोर पुराव्यास सकट सत्य मांडण्यासाठी मला बळ दे. खरी मैत्री जिंकू दे रे देवा. स्केड्यूल का नाही आलं?
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचं शेड्यूल कुठे आहे? रोज सकाळी 7 वाजता मला दिवसभराचे डिटेल्स येतात. आज का नाही आले? सॉरी सर, आतापर्यंत माझ्याकडेच डिटेल्स आले नाही आहेत. म्हणजे ॲक्च्युली मला ते आनंद सर सगळं प्लॅन करून देतात ना, म्हणून ते. हे काय कारण झालं? इट्स युअर जॉब. आज आता तुम्ही सगळं प्लॅनिंग करा आणि मला पाठवा. मला दिवसभराचा प्लॅन करायचा आहे. ओके सर, डन. हां. हॅलो. हां, मॉर्निंग. त्या मैदानबरोबरच्या मीटिंगचे मिनिट्स हवेत मला. ते का नाही आले माझ्यापर्यंत? पण मग हे सांगावं का लागतं? मला ना कामाच्या बाबतीत सकाळी सकाळी गोंधळ झालेला आवडत नाही. मग पाठवा लवकर. हां, ठीक आहे. वाट बघतो मी. पाठवा. मी स्वतःच एक विचार केला की तू मला जॉईन होतोस का? आता किती पगार आहे तुझा? 2.5 लाख, राईट? मी तुला 10 लाख रुपये पगार देते. तुम्ही सांगताय तसं सगळं करायला तयार आहे. मी राजीनामा लिहून द्यायला तयार आहे. पण मी हे जर लिहून दिलं तर तुम्ही मला सोडाल नाही? म्हणजे आपण परत एका नवीन कारस्थानाला बळी पडलेले आहोत. फ्रेम केलंय तुम्हाला, आणि तेही मुद्दाम. आनंद, ठीक आहेस ना तू? मला ना आता स्वानंदी वहिनी म्हणाली ते सगळं पटायला लागले. आपल्याला फ्रेम करण्यामागे 100% काकूचा हात आहे. कारण बघ ना, आपल्यामुळे अंशुमन उघडा पडला, त्याला ऑफिसमधून काढलं गेलं, त्यांनी दिलेली ऑफर मी नाकारली, आणि या सगळ्याचा एकत्रित सूड उगवला काकूने आपल्यावर. तुला किडनॅप करून सुद्धा त्यांचं समाधान नाही झालं. अजूनही अनेक कारण आहेत. मी ऑफिसमधून आणि समोरच्या आयुष्यातून बाजूला होणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांना ऑफिसमध्ये खूप मोठमोठे घोटाळे करायचे. आणि जोवर मी ऑफिसमध्ये आहे तोवर त्यांना या जन्मात ते शक्य होणार नाहीये. समरच्या नजरेत तुला चोर ठरवून मार्गातनं बाजूला केले त्यांनी. कारण समरचा तुझ्यावर असलेला विश्वास त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. या सगळ्या जाळ्यात आपण अडकलो. बरं झालं स्वानंदी वहिनीने आपल्याला वेळेत जाणीव करून दिली या सगळ्या गोष्टींची. आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झाला असता कदाचित. निकिता, आता हे सगळं कळल्यावर मी असा घरात स्वस्तपणे नाही बसू शकत का? नाही, मी ऑफिसला जातो, नाहीतर हे लोक समोरला विकून खातील. या आनंद थांब. अगं पण तू घाई का करतोयस? थांब ना. स्वानंदीचा सल्ला घेऊयात आधी. तिचा सल्ला घेतल्याशिवाय काही नको करायला. भलतीच काही गडबड झाली तर? तिथे तिकडे घरात ती आहे, कोण काय बोलतंय काय करते तिला जास्त माहितीये ना. त्यामुळे तिचा सल्ला घेणं गरजेचं आहे.